भगवान परमात्मा सगळ्यांचं भरण पोषण करतात. भगवंताला बाल श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा माता दूध पाजत होत्या. भगवंत खूप दूध पिऊ लागले. यशोदा मातेला असं वाटलं की ह्या जास्तच पितोय, जास्तच दूध जर पिलं तर पोटबीट बिघडेल, म्हणून यशोदा मातेने भगवंताला दूध पाजणं थांबवलं. दूध पाजणं थांबवल्यानंतर भगवंताने जांभई दिली. गुलाबाच्या पाकळ्यानुसार भगवंताचे ओठ उमलले आणि यशोदा मातेने तोंडामध्ये पाहिलं तर तोंडामध्ये ब्रह्मांड आहे. भगवंत यशोदा मातेला तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवून हे सांगतायत की हे माते, मी जे पितोय ते फक्त मी पितोय असं नाही, तर जे मला प्राप्त होतंय त्या तृप्तीने सगळं ब्रह्मांड तृप्त होत आहे. म्हणून सर्व विश्वाचं तो भरण पोषण करणारा आहे, तो विश्वंभर आहे. मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो तुम्हाला खाणारा, तुमचं शोषण करणारा, तुम्हाला उपवाशी ठेवणारा असं नाही, तर त्याच्या संगतीमध्ये जे जे गेले झाले मग पोट केला गड्यांनी बुभाट. जे भगवंताला धरून राहिले त्यांना समाधान प्राप्त झालं. खाण्यापिण्याची कधीच कमतरता पडली नाही, म्हणून तो विश्वंभर आहे. महाराज, तो व्यापक आहे, विश्वंभर आहे, पण कोणी कोणाचं विनाकारण पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी काहीतरी संबंध असावा लागतो. आपण कष्ट करतो, धनधान्य जमा करतो, कोणासाठी? आपल्या मुलाबाळांसाठी, कारण त्यांचा आणि आपला संबंध आहे. त्यांना आपण जन्म दिलेला आहे म्हणून आपल्याला असं वाटतं त्यांचं पोट भरलं पाहिजे. मग तसं तो सगळ्यांचं भरण पोषण करतो, तर त्याचा आणि सगळ्यांचा संबंध काय? तुकोबराय सांगतात त्याचा आणि सगळ्या विश्वाचा संबंध हा आहे की तो सगळ्या विश्वाची माताही आहे आणि तो सगळ्या विश्वाचा पिताही आहे. चराचर ज्याचेनी, ज्याच्यापासून हे चराचर विश्व उत्पन्न झालंय. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. भगवान सांगतायत की या विश्वाचा पिताही मीच आणि माताही मीच. आता पिता आणि माता एकच कसा असू शकेल? ज्ञानोबराय सांगतायत अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोच नारी, देवी मी चराचरी माताही होय. भगवंत स्वतःच आईही आहे आणि भगवंत स्वतः बापही आहे. आई आणि बाप तोच होतो, त्याच्यापासून चेतन सृष्टीही उत्पन्न होते आणि अचेतन सृष्टीही उत्पन्न होते. कशी उत्पन्न झाली? उदाहरणाने विचार करा. ब्रह्मदेव आले आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये सगळी गायी वासर घेऊन चोरी करून गेले. ब्रह्मदेवाच्या गर्वपरिहाराची लीला आपण विचारामध्ये घ्या. ब्रह्मदेवाने सगळी वासरं नेली, गोपाळ नेले, गायी नेल्या. मग आता गायी गोपाळ नेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाकडे गोपाळांना मागण्यासाठी गेले का? नाही. गायी मागण्यासाठी गेले का? नाही. स्वतः भगवान गायी वासर झाला, तोच गोपाळ झाला, तोच गायी झाला, तोच त्या गायींची वासर सुद्धा झाला. म्हणजे चर वस्तू तो झाला, म्हणजे चेतन वस्तू झाला. फक्त चेतनच झाला असं नाही, तर त्या गवळ्यांच्या गोपाळांच्या हातामध्ये जी काठी आहे ती काठीही तोच झाला. गायींच्या गळ्यामध्ये ज्या घुंगरमाळा आहेत त्या घुंगरमाळाही तोच झाला. गोपाळांच्या हातामध्ये ज्या शिदोऱ्या आहेत त्या शिदोऱ्याही तोच झाला. म्हणजे अचेतन वस्तूही तोच झाला. म्हणजे चरही त्याच्यापासूनच आहे आणि अचरही त्याच्यापासूनच आहे. म्हणून तुकोबराय सांगताय चराचर ज्याच्यापासून आहे त्याला मी तुम्हाला धरायला सांगतोय. लोक म्हणू लागले असा व्यापक असलेला, विश्वंभर असलेला, चेतन आणि अचेतन दोघांनाही जन्म देणारा नेमका कोण आहे? तो कोण आहे त्याचा परिचय तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंढरीराय विटेवरी, पंढरीराय विटेवरी, पंढरीराय विटेवरी, पंढरीराय विटेवरी, हरिराय विटेवरी, पंढरीराय विटेवरी, हरिराय विटेवरी,
धरी पाऊले त्याची धरी पाऊले पंढरीराय विटेवरे पंढरीराय विटेवरे पंढरीराय विटेवरी पंढरीराय विटेवरे त्याची धरी पाऊले धरी पाऊले पंढरीराय विटेवरी पंढरीराय विटेवरी पंढरीराय विटेवरी पंढरीराय विटेवरी पंढरीराय विटेवरी. तुकोबराय सांगतायत मी तुम्हाला जो व्यापक म्हणून सांगितला, सगळ्यांचं भरण पोषण करतो असा विश्वंभर म्हणून सांगितला, चराचर विश्व ज्याच्यापासून उत्पन्न होतं हे ज्याचं वर्णन केलं, तो दुसरा तिसरा कोणी नसून विटेवरती उभा असणारा जो भगवंत परमात्मा पंढरीनाथ आहे त्याचंच हे वर्णन आहे. लोक म्हणू लागले महाराज थोडासा प्रश्न आहे, व्यापक म्हटल्यानंतर, विश्वंभर म्हटल्यानंतर, चराचर म्हटल्यानंतर अशा पद्धतीचं वर्णन प्रत्येक जण आपापल्या देवी देवतांचं असंच करत असतो. गणपतीचं वर्णन करणारे सुद्धा असंच वर्णन करतात, त्वं वाङ्मयोऽसि त्वं चिन्मयोऽसि त्वं कर्तासि त्वं धर्तासि. गणपतीचं वर्णन करणारेही असंच म्हणतात. प्रत्येक देवी देवतांची उपासना करणारे आपापल्या देवी देवतांना व्यापक मानतात, विश्वंभर मानतात आणि त्यांच्यापासूनच सगळं झालं असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही त्या देवाचे भक्त असल्यामुळे त्याचं नाव घेत असाल. तुकोबराय सांगतायत मी त्याचा भक्त आहे म्हणून घेत नाही. बाकीच्या देवतांना व्यापक म्हटलं जातं, विश्वंभर म्हटलं जातं ते फक्त स्तुती म्हणून, खरोखर ते व्यापक आहेत असं नाही. कशावरून? कारण गजेंद्राच्या उदाहरणावरून. गजेंद्राची सगळी कथा आपण आठवून पहा. गजेंद्र उन्हाळ्याचा ग्रीष्म काळ आहे आणि त्या ग्रीष्म काळामध्ये सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी गेला, सहपरिवार गेला. परिवारासह त्या तलावामध्ये स्नान करत असताना पाणी गढूळ झालं, हल्लं आणि गढूळ झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये असलेला जो मगर नक्र त्याला राग आला. पाणी पिण्यासाठी ही मंडळी आली होती, यांनी पाणी पिऊन निघून जावं, पण पाणी पिल्यानंतर तिथं खेळत राहिली, लोळत राहिली, तलाव सगळा गढूळ करू लागली. त्या नकराने या गजेंद्राचा पायी धरला. आता गजेंद्र सामान्य हत्ती नाही, गजेंद्र इतका बलशाली होता की गजेंद्राने जर चित्कार केला तर त्या अरण्यातील सिंह सुद्धा घाबरायचे. त्यामुळे मगराने पायी पकडल्यानंतर गजेंद्राला असं वाटलं सहज आपलं चुकून चेष्टा म्हणून धरला असेल, म्हणून गजेंद्राने थोडस लाथाडून पाहिलं, पण पायी काही सुटेना. गजेंद्राने मग आपली ताकद पणाला लावली. ताकद पणाला लावल्यानंतरही पायी सुटेना. गजेंद्राच्या लक्षामध्ये आलं प्रकरण साधारण नाही, म्हणजे याच्या अंगामध्ये बळ दिसतंय. मग ओढत असताना पायी सुटत नाही म्हटल्यानंतर आपल्या परिवाराची मदत घेतली. बरोबर जे कोणी आले होते त्यांना सांगितलं हत्तीने होत्या, हत्ती होते आणि या सगळ्यांनी गजेंद्राला धरून ओढायला सुरुवात केली. आता हे ओढणं एक दोन दिवसाचं नाही, सहस्त्र वर्षाचं हे ओढणं आहे, पण त्याच्यामधून सुद्धा पायी काही सुटेना. आता ओढून ओढून बाकीचे किती दिवस मदत करतील? बाकीच्या परिवाराने विचार केला की आपण कितीही जरी मदत करू राहिलो तर पायी सुटायचं नाही. आपली पिलं आपले घरी जी काही आहेत ती तशीच आहेत, त्यांना भेटण्यासाठी गेलं पाहिजे. म्हणून एक एक आप्त इष्ट एक एक कमी होऊ लागला. गजेंद्राला पूर्व संस्कार जागे झाले. त्याने विचार केला की हा सगळा जो परिवार आहे तो आपल्याला याच्यातून काढू शकत नाही. पण पूर्व संस्काराने गजेंद्राने स्तुती करायला सुरुवात केली. पण स्तुती करत असताना त्याने कोणत्याच देवतेचं नाव घेतलं नाही. गजेंद्राने सांगितलं कोणी
या ब्रह्मांडाचा मालक असेल, जो कोणी असेल तो, मला माहित नाही नेमकं कोण आहे, कोण होईल या ब्रह्मांडाचा चालक, जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने माझा उद्धार करण्यासाठी यावं. मग आता जो कोणी असेल, सगळ्या देवी देवता हे सगळं वर्णन ऐकतायत, पण बाकीच्या देवी देवता विचार करत होत्या की हा अजून आपलं नाव घेत नाही. जोपर्यंत हा आपलं नाव घेत नाही तर आपल्याला जाण्याचा प्रश्नच येत नाही. गजेंद्राने केलेली स्तुती ही निर्विशेष स्तुती आहे. त्याच्या स्तुतीमध्ये कोणालाही उद्देशून शब्द नाही. त्याने जे शब्द वापरले ते सगळे शब्द जे तुकोबारायांनी वापरलेले आहेत तेच. तो म्हणतो जो व्यापक असेल, जो सगळ्या चराचराला उत्पन्न करणारा असेल, जो सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा असेल, जो असेल तो त्याने यावं आणि मला सोडवावं. मला सांगा, त्यावेळेला सोडवण्यासाठी कोणी आलं नाही, मग त्यावेळेला आलं कोण? त्यावेळेला आले भगवान विष्णू परमात्मा. गजेंद्राचा धावा त्वा केला विठाई. भगवान परमात्मा धावून आले. बरं, धावून आले तर साधारण धावून आले नाही, आपल्याला माहिती आहे. गरुडाला सुद्धा मागे टाकलं आणि भगवंत आले. आणि भगवंत आल्यानंतर भगवंताला गजेंद्राने पाहिलं आणि पाहिल्यानंतर सरोवरातलं ते कमळ उचललं आणि तोडून भगवंताच्या दिशेने फेकलं. भगवंताने गजेंद्राचाही उद्धार केला आणि नकराचा सुद्धा उद्धार केला. नकराचा उद्धार केला कारण तो नकर गजेंद्राच्या पायाला लागलेला आहे आणि गजेंद्र भगवंताची स्तुती करतोय म्हणजे गजेंद्र भक्त आहे. आणि जो भक्ताच्या चरणाला लागलेला आहे त्याला भगवंत कसे सोडतील? म्हणजे व्यापक म्हणून हाक मारल्यानंतर जो येतो तोच खरा व्यापक आहे. विश्वंभर म्हणून हाक मारल्यानंतर जो येतो तोच खरा विश्वंभर आहे. आणि चराचराचा मालक जो आहे अशी हाक मारल्यानंतर जो येतो तोच खरा चराचराचा करता आहे. आणि असा दुसरा तिसरा कोणी नाही. देव एकच आहे, जीव अनेक आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतायत की तो कोण आहे? पंढरीराय विटेवरी. विटेवरती उभा असणारा परमात्मा पंढरीनाथ हाच एकमेव निरपेक्ष व्यापक विश्वंभर आणि सगळ्या जगताचा करता आहे. म्हणून आपण त्याची धरी पाऊली, त्याची पाऊलं आपण धरली पाहिजेत. धरणे क्रियापद आहे. धरायची पाऊलं म्हणजे काय करायची? धरायची म्हणजे धारणा करायची. धारणा करायची कशासाठी? ध्यानासाठी. आणि ध्यान कशासाठी? तर त्याच्या पावलांची आपल्याला समाधी लागावी याच्यासाठी. योगशास्त्रामध्ये वापरला जाणारा शब्द आहे धारणा. योगशास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये बहिरंग आणि अंतरंग असे दोन प्रकार पडतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्या ज्या क्रिया आहेत या बहिरंग आहेत. यम करायचा असेल, नियम करायचा असेल, प्राणायाम करायचा असेल, प्रत्याहार करायचा असेल, आसनं करायचे असतील तर हे सगळं बहिरंग आहे. पण धारणेपासून बाकीचा जो विषय सुरू होतो तो अंतरंगातला विषय. धारणा, ध्यान आणि समाधी. ज्याची आपण धारणा करतो त्याचंच ध्यान लागतं आणि ज्याचं ध्यान करतो त्याची समाधी लागते. म्हणून भगवंताच्या चरणाची आपण धारणा करावी. धारणा करायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्या चित्तामध्ये भगवंताची पाऊलं धारण करायची. एक सारखं भगवंताच्या पावलांचं आपण स्मरण करायचं. भगवंताची पावलं कशी आहेत त्याचं चिंतन करायचं. आता भगवंताच्या पावलांचं चिंतन विस्ताराचा भाग आहे. भगवंताच्या पावलांचा विचार करा. ही पावलं सामान्य नाहीत. या पावलांचा महिमा जाणण्याचा प्रयत्न वेदाने केला, वेदांना जमलं नाही. पुराणांनी केला, पुराणांना जमला नाही. 6 शास्त्रांनी प्रयत्न केला, त्यांनाही जमला नाही. नाथ महाराज सांगतायत अगाध चरणीचे महिमान वर्णिता वेदा पडले मौन. साही पुराणे वर्णिता भागली, साही शास्त्री वेदावली. वेदाने जेव्हा भगवंताच्या चरणाचा महिमा गायला सुरुवात केली तेव्हा वेदाला हा गाता आला नाही. वेदा पडले मौन. वेद जाणो गेला पुढे मौनावला. त्याला भगवंताच्या चरणाचं स्वरूप कथन करता आलं नाही. पुराणांनी प्रयत्न केला. पुराणांनी श्लोकांची रचना करून 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 पुराण वाढली. नाथ महाराज सांगतात पुराणे वर्णिता भागली, दमछाक झाली त्यांची. पण भगवंताच्या चरणाचा महिमा गाऊन झाला नाही. मग 6 शास्त्रांनी प्रयत्न केले.
6 शास्त्रांची तर मती कुंठित झाली, 6 शास्त्रे वेडावली. भगवंताचे चरण या पद्धतीचे आहेत, अत्यंत व्यापक. किती व्यापक? बळीच्या दारामध्ये भगवान परमात्मा आले त्रिपाद भूमी मागण्यासाठी. बळीने भगवंताचे चरण पाहिले, अगदी टीचभर चरण पाहिल्यानंतर बळी म्हणतोय, तुम्हाला मागायचं असेल तर थोडस मला शोभलं असं मागा. 3 पावलामध्ये काय मोजलं जाणार आहे? कितीशी जमीन मी तुम्हाला देऊ शकणार आहे? भगवंताने सांगितलं, बळी जास्त नको, 3च पावलं फक्त दे. शुक्राचार्यांना याच्या पायाचा प्रताप माहिती होता की हे दिसायला असे दिसतात पण असायला असे नाहीत. शुक्राचार्यांनी प्रतिबंध केला, बळीने ऐकलं नाही. शेवटी बळीने सांगितलं, मी दान देणार. संकल्प केला. शुक्राचार्य आडवे आले, डोळा फुटला, सगळा प्रकार झाला. आणि जेव्हा भगवंत संकल्प पूर्ण झाल्यानंतर भगवंताने त्रिपाद भूमी मोजायला सुरुवात केली, तेव्हा भगवंताने पहिल्याच पावलामध्ये सगळं जे काही आहे तो सगळा भूलोक व्यापून टाकला. दुसऱ्या पावलामध्ये सगळा स्वर्गलोक, जिथे बळीचं सगळं सामर्थ्य होतं तेही व्यापलं. आणि मग सगळं व्यापल्यानंतर 3रा पाऊल शिल्लक राहिला. बळीला भगवंताने विचारलं, बळी अजून पाऊल 1 शिल्लक राहिलेला आहे. बळीने सांगितलं, महाराज तरी संपत्ती ही शिल्लक आहे. भगवान म्हटले, सगळी तर संपत्ती तुझी गेली. बळी म्हटलं, संपत्ती मोठी की संपत्ती वाण मोठा? गाडी मोठी की गाडीचा मालक मोठा? गाडीचा मालक मोठा आहे. ही संपत्ती माझी होती पण अजून मी शिल्लक आहे. म्हणून 3रा पाऊल भगवंताने बळीच्या डोक्यावरती ठेवलं. रसातळा नेला बळी, राही पाताळी स्वामी माझा. याची पाऊलं दिसायला अशी दिसतात पण प्रतापाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठी, चराचराला व्यापणारी भगवंताची पाऊलं आहेत. फक्त चराचराला व्यापणारी आहेत म्हणून ती फक्त बलाने सामर्थ्याने तर बलवान आहेत, पण फलदानाच्या बाबतीमध्ये अनंत फळाची प्राप्ती करून देणारी आहेत. भगवंताचे चरण ध्यानाच्या योग्य आहेत. बाकी कोणाच्या चरणांचं ध्यान करण्यातून जीवाला काहीच लाभ होणार नाही. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या चरणाचं ध्यान सांगत असताना ध्येयम सदा परिभवग्नम अभीष्ट दोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतम शरण्यम भेत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्दिपोतम वंदे महापुरुषते चरणारविंदम. भगवंताच्या चरणाचा महिमा गायला. भगवंताचे चरणच ध्येय आहेत. ध्येय कशाला म्हटलं जातं? ध्यातुम योग्यम ध्येयम. जे ध्यान करण्यासाठी योग्य आहे त्याला ध्येय म्हटलं जातं. भगवंताचे चरण ध्यान करण्यासाठी योग्य आहेत, कारण या ध्यानापासून प्राप्त काय होणार आहे? सदा परिभवग्नम अभीष्ट दोहम. सदैवचा जो पराभव आपला होतोय त्या पराभवातून भगवंताचे चरण आपल्याला बाहेर काढणार आहेत. म्हणजे रोज आपला पराभव होतोय. तुम्ही म्हणाला, आम्ही कोणत्या इलेक्शनला उभेच राहत नाही तर पराभव होण्याचा प्रश्न कुठला आहे? प्रकृती आपला रोज पराभव करते. कीर्तनाला बसलो की गुडघे पराभव करतात, कंबर पराभव करते, डोळे पराभव करतात, पोट पराभव करतं, झोप पराभव करते. सकाळी उठू वाटत नाही, काकड्याला येऊ वाटत नाही, काही करू वाटत नाही. म्हणजे रोज प्रकृतीकडून आपला रोजचा पराभव चाललाय. जे जे ठरवतो ते होतं का? 2 दिवस होतं, 3 दिवस होतं, पण कधीतरी त्याला खंड पडतोच आहे. म्हणजे प्रकृती आपला रोज पराभव करते आणि हा पराभव आपण शांततेने मान्य करत आहोत. म्हणजे आपण कायमचे पराभूत आहोत. मग हा पराभव जाईल कसा? रोजचा पराभव जाण्यासाठी भगवंताच्या चरणाचं ध्यान आहे. भगवंताच्या चरणाचं जर ध्यान केलं तुकोबाराय सांगतात तर आपला पराभव होणार नाही. प्रकृतीवरती आपलं साम्राज्य प्रस्थापित होईल. अनंत फळाची प्राप्ती भगवंताच्या चरणापासून आपल्याला होईल. प्रत्येकाने भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं आणि या ध्यानापासून अनंत फळाची प्राप्ती करून घेतलेली आहे. मग आता भगवंताच्या चरणाच्या ध्यानांचा प्रताप थोडासा आपण विचारामध्ये घेतला पाहिजे. एकांतामध्ये जावं, डोळे बंद करावे आणि भगवंताचे सुकुमार चरण आपण आठवावे. भगवंताच्या चरणाच्या ध्यानाने भगवान शंकरांना समाधी लागते. भगवान शंकरजी जेव्हा भगवंताच्या चरणाच्या ध्यानासाठी आले, दर्शनासाठी आले आणि डोक्यावरती त्या पायावरती डोकं टेकवलं तर भगवंताच्या नखामध्ये भगवान शंकरांना आपलं प्रतिबिंब दिसलं. भगवंताची नख पायाची इतकी स्वच्छ आहेत की भगवंताला 11 रुद्रांचं त्याच्यामध्ये दर्शन झालं आणि त्या ठिकाणी भगवंत शिवजींना स्वतः समाधी लागावी. भगवंताच्या नखाचा प्रताप आहे. भगवंताच्या तळव्यामध्ये सरस्वती मातेचा निवास आहे. भगवंताच्या वरच्या पायाच्या पृष्ठभागावरती यमुनेचा निवास आहे.
नखामध्ये गंगा मातेचा निवास आहे. म्हणजे तीर्थ सगळी भगवंताच्या चरणामध्ये आहेत, सगळी फलं भगवंताच्या चरणामध्ये आहे. म्हणून आपण कुठेही भगवंताच्या चरणाची पूजा करतो, भगवंताच्या चरणाचं ध्यान करतो. जे जे भगवंताच्या चरणाचं ध्यान करतात त्यांना अन्य कशाचीही गोष्टीची अपेक्षा राहत नाही.